विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शारीरिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. प्रगती तानाजी पुढे प्रमोद बाजीराव. त्यावेळी माझ्या वडिलांना समजलं की बीएससी ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये रेशो जास्त आहे, त्यामुळे बीएससी ऍग्रिकल्चर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. 4th सेमिस्टरला होतो त्यावेळी जीएस म्हणून माझी निवड झाली होती. त्या काळात एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा असेल तर त्याची परमिशन प्रिन्सिपल सरांकडून घेण्यापासून तर तो इव्हेंट पार पडेपर्यंत कशा रीतीने मॅनेजमेंट करावं अगदी ह्या सगळ्यांची एक्सपिरियन्स आले आणि मॅनेजमेंट स्किल सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत झाली. त्याच पद्धतीने या काळात आपल्या कॉलेजमध्ये काउन्सिलिंग मिटिंग सुद्धा व्हायच्या आणि त्या काउन्सिलिंग मिटिंगमध्ये आम्हाला काय हवंय, अगदी कॉलेजमध्ये काही बदल हवे किंवा आमची काही मागणी आहे ती आम्ही मांडायचो आणि लगेच त्या आमच्या मागणी पूर्ण केल्या जायच्या. त्यामुळे अशा वेळेस मागच्या वर्षी जुलै महिन्यात जे आमचे सिनियर्स होते त्यांचा सुद्धा त्या एमसीआर रँकर्सचा सुद्धा सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की एमसीआर का केलं पाहिजे आणि एमएससी करण्याचं पुढे काय होतं. मग तेव्हापासून खरा प्रवास चालू झाला, तो एमसीआरचा प्रवास चालू झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 वर्षांपूर्वी आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल शेलार सर व मोहिते सरांनी मिळून एक उपक्रम चालू केला होता. त्या उपक्रमाचं नाव होतं लढा स्वप्नपूर्तीचा आई वडिलांसाठीचा. त्या अंतर्गत आमची 5वी बॅच होती. त्या प्रवासाच्या सुरुवातीला सर्वात आधी तर मोहिते सरांनी आम्हाला आपले सर्व टीचर्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहिते सर ज्यांनी हा उपक्रम चालू करण्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे ते आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व सिनियर, या सर्वांचा मला आभार मानायचा आहे. आणि यश हे कायम एकट्याचं नसतं. आज जे मला सेकंड रँक मिळाले मी इथं उभारून बोलू शकते, ह्या सगळ्यांच्या मागे खूप महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो या लोकांचा आहे. तर आमच्याच गावचे दिग्विजय निचिते म्हणजे आता ते तालुका परिषद अधिकारी म्हणून 22च्या ऍड मध्ये हे झाले, ते आम्हाला मेंटॉर भेटले. मग मेंटॉर भेटल्यानंतर ते आमचे एवढे खास होते की पहिलीपासून म्हणजे आमचं इथं ऍडमिशन घेतल्यापासून, कारण माझ्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये बारामती, आता सगळे कसं टाकतात पहिला गव्हर्नमेंट कॉलेज, मग बारामती कॉलेज, मग डीवायपाटील कॉलेज. मग पहिलं तिने फक्त सांगितलं बारामती पहिला टाकायचं नाही, पहिला डीवायपाटील टाकायचं. पहिल्यांदाच घेतलं कारण तिने इथं वातावरण बघितलं होतं, टीचिंग स्टाफ बघितला होता, सगळं बघितलं होतं ते होते. परत माय नेम इज अमृता Abbas Pawar, one of the fellows of the batch 2024 of MCR PGCET. As I stand here reflecting my journey from one of the fellow student of this institute to the ranker, because I cannot help but feel immense gratitude towards my college and towards my beloved parents. The graduate from Dr. B.Y. Patil College of Agriculture, Tarsande, this institute has taught us to cultivate the saplings of the responsibility, to cultivate the saplings of love, care, affection, and along with the saplings of the perseverance, consistent efforts, so that we can get the big trees of success that we have all achieved here. Because college has inculcated a repository knowledge within me, so that I have followed the path from a shy student to lofty aspirant, and towards I am taking path towards a responsible citizen of India. Because as we have achieved this great success, yes, there is a role of our teachers. But sir, I would like to inform you that our alumni are also taking part within it. Because the alumni, I'm really blessed to have such type of alumni in our college, because they are always giving their valuable time and efforts for getting out the what is there inside within us. So, DY College of Agriculture Tarsande also had taught me that various value ethics and various sayings that is of cooperation, coordination, and along with it patience and work. Champions are not born, Betty. Champions are made, right? And as he told in the second year, I hope so. Last year, okay. Please have this in mind and prepare for ICAR JR. काय की 7वा रँक झाला, 5वा झाला, 4था झाला, 2रा झाला
पुढच्या वर्षी पहिला डी.वाय. पाटीलचा दिसायला पाहिजे. पालक वर्ग जो आज इथे आलेला आहे, तुमच्या मुलांना सत्कार केला, तो जो अभिमान असतो ते पालक म्हणून मला माहिती आहे. तुमच्या परत एकदा या संस्थेत स्वागत आहे आणि बाहेर जाताना चांगला काहीतरी या संस्थेमधून घेऊन जावा. पुढच्या बॅचच्या मार्गदर्शन करा. आमचे आदर्श आदरणीय डॉक्टर संजय डी पाटील साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं. नमस्कार. स्टेजवर उपस्थित डी.वाय. पाटील ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर ए. प्रतापन सर, तसेच डी.वाय. पाटील ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर गुप्ता सर, BSc ऍग्रिकल्चर कॉलेजचे प्रिन्सिपल तुमचे लाडके डॉक्टर शेलार सर, तसेच डॉक्टर सुहास पाटील इथं उपस्थित सर्वच ओके सर, सर्वच टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मला सांगू इच्छितो की कष्ट किती चांगल्या पद्धतीने केल्याने नक्कीच आपल्याला यश प्राप्त मिळत आहे. आणि मी देखील तुमच्यासारखं, परंतु पहिलं कॉलेज चालू केलं 36 विद्यार्थ्यांच्या वरती. पहिले आपण ऍग्रिकल्चरच्याच कॉलेजची सुरुवात केली. मला वाटतं बीटेक कॉलेज सुरुवात केली आपण. ते 36 विद्यार्थी आणि सांगायला आनंद होतोय आज या कॅम्पसमध्ये 6000 विद्यार्थी सगळे मिळून शिक्षण घेत आहेत. आता इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मग डिप्लोमा कॉलेज असेल, मग आर्किटेक्चर असेल, MBA कॉलेज असेल, त्याच्यातून सुरुवात केली. 4 वर्षापूर्वीच आपण डी.वाय. पाटील ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीची आपण इथं सुरुवात करू शकलो. त्यामध्ये जवळ 3,000 विद्यार्थी आज त्या शिकतायत. आनंद होतो की खेड्यापाड्यातली मुलं येतात. आज जवळ 67 बसेस आपण त्या कॅम्पसला घेतलेल्या आहेत. मलकापूर पासून असेल, इचलकरंजी पासून असेल, सांगली पासून असेल, वेगळ्या 30-40 किलोमीटरच्या कॅम्पसमधून आज विद्यार्थी येतात. असंच मुलांच्याकडे ऐकून अमृताला इतकं चांगलं बोलले की मला अतिशय आनंद होतो झाला की एवढं चांगलं मुलं बोलू शकतात. पूजानं पण चांगलं मांडलेलं आहे, ऋषिकेश पण अतिशय चांगल्या पद्धतीनं ते सगळं एक्सप्लेन करा. तुम्ही देखील पुढच्या जनरेशनला, पुढच्या जे बॅचेस असतील त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं तर हेच अटॅचमेंट तुमची कायम मेंटर म्हणून त्या पुढच्या बॅचला देखील नक्कीच राहून दे आणि तुम्ही नक्कीच करणार असेल किंवा फळबाग असेल किंवा जेवढं काय मुलांना शिक्षण देता येईल, मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज देता येईल ते देण्याचा मी कायमच इथं प्रयत्न करत आलेलो आहे. मला अतिशय आनंद होतोय. 7,000 विद्यार्थी, 7,500 विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूर 7,500 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये या परीक्षेला बसले होते. 100मध्ये महाराष्ट्रामध्ये 100 जे विद्यार्थी पास आउट म्हणजे जे आलेले आहेत त्यामध्ये 52 विद्यार्थी जर एका कॉलेजमध्ये आपल्या आलेले आहेत. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचा असाच रँक आपण नक्की मिळवा. ऋषिकेशने सांगितलं पहिला प्रेफरन्स मी डी.वाय. पाटील कॉलेजला दिलेलं 115 कॉलेजेसमध्ये. ते देखील ऐकून मला बरं वाटलं. इथून पुढे देखील अजून भरपूर अशी डेव्हलपमेंट करायचा मी प्रयत्न करतो. आज ऐकल्यानंतर सगळ्यांना असं वाटायला लागलं की अजून चांगल्या पद्धतीने आपण जेवढं काय या कॉलेजला अजून पण इन्फ्रास्ट्रक्चर देता येईल नक्कीच त्या 2 वर्षामध्येच मी भरपूर असं डबल तुम्हाला डेव्हलपमेंट करून मी देतो. इथं अजून काय लागेल या मुलासाठी जर काय लायब्ररी लागेल आणि मला देखील कृषी भूषण असेल किंवा प्रियदर्शन अवॉर्ड असतील, ऍग्रिकल्चरमध्ये 6-7 अवॉर्ड्स मला ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा आजपर्यंत मिळालेले आहेत. असंच तुम्ही सगळे प्रयत्न करा आणि भरपूर असं आपण ऍग्रिकल्चरला डेव्हलपमेंट करू शकतोय. आणि इस्रायलला देखील मी जाऊन आल्यानंतर काही मला 25-30 विद्यार्थ्यांना आपण इस्रायलला पाठवलं शिकायला. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण इस्रायलला त्यांना पाठवतोय. वेगवेगळ्या गुप्ता सर आपण अजून सुद्धा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी टायअप करून घ्या. म्हणजे नेदरलँड असेल काय असेल, जेवढं काय आपल्याला विद्यार्थ्यांना किंवा स्टाफला द्यावं लागत असेल ती मदत मी कायमच करत आलेलो आहे. इथून पुढे देखील ती कंटिन्युअस आपण करत राहूया. त्याला पोस्ट ग्रॅज्युएटसाठी जातात नक्कीच माझी इच्छा आहे की तुम्ही इथंच पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस 1-2 वर्षामध्ये काय सुरुवात करा. ऍटलीस्ट 25-30 विद्यार्थ्यांना कॉलेजच्या A ग्रेड मध्ये आपण आता परमिशन आपल्याला मिळालेली आहे. आणि माझे वडील डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब असतील, आई साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, सर्वांच्या आशीर्वादानेच ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. 24,000 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत कोल्हापूरमध्ये फक्त. अशा प्रकारे जेवढं काय चांगलं काम करतायत ते नक्कीच इथून पुढे देखील आपण करत राहूया. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी पासआउट झालेले नाही भरपूर असा आशीर्वाद देतो आणि तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने मोठ्या पोस्टपर्यंत जावं एवढी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. तुम्ही जेवढं काय सेवा करता देशात ती सेवा आपण करावी एवढं बोलून माझं भाषण
थँक्यू सो मच.